नमस्कार. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता लाडका भाऊ ही योजना त्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही अटी व शर्ती ह्या लागू केल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी अट आहे ती वयाची आहे. परंतु मला मुख्यमंत्री साहेबांना एक गोष्ट कळवू इच्छितो की तुम्ही नोकरीसाठी जे वयाची अट लावता ती 38 वर्षापर्यंत आहे आणि 38च्या नंतर जितकेही तरुण किंवा तरुणी असतात ते नोकरीसाठी अपात्र ठरतात. तर अशा योजनेचा लाभ ह्या 35च्या वरच्या नंतर जे लोक आहेत त्यांनासुद्धा भेटला पाहिजे, कारण की ते खरं तर त्यांना याची गरज असते. त्यांच्या मागे परिवाराचा संपूर्ण गाडा असतो. ते वैवाहिक जीवन व्यतीत करत असतात. त्यांच्या मागे त्यांचे आजारी आईवडीलसुद्धा असतात आणि ते आपली मोलमजुरी करून आपली जीवन यापन करत असतात. आणि त्यांना जर का तुम्ही हा थोडाफार दिलासा दिला तर हे खूप चांगले होईल. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही 35 वर्षांपर्यंत हे बंद करा. यांना दिलं व्हेरी गुड, पण जर का तुम्ही 35च्या वरच्या लोकांना सुद्धा लाडका भाऊ योजनेचा लाभ तुम्हाला देता येईल तर ते तुम्ही नक्की द्या, कारण की खरी गरज त्यांना आहे. खरं म्हटलं म्हणजे अस्सल बेरोजगार जे आहेत ते लोक आहेत. ते लोक ग्रॅज्युएट पण आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत, 12वी पण आहे, डिप्लोमा होल्डर पण आहे, पण त्यांना सरकारी नोकऱ्या नाही आहे, प्रायव्हेट नोकऱ्यासुद्धा नाही आहे आणि ते मोलमजुरी करून आपले जीवन व्यतीत करत आहेत. त्यांच्यावर परिवाराचा संपूर्ण गाडासुद्धा आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. इथे मला वारंवार हे सांगण्याची काही गरज नाही आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. माझी फक्त मुख्यमंत्री साहेबांना ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी ही जे वयोगट आहे ती याच्यातून काढून टाकावी आणि जे तुम्ही लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून गरीब तरुणांना जे काही तुम्ही पैसे देत आहात त्यामध्ये यांनासुद्धा जे 35च्या वरचे लोक आहेत त्यांनासुद्धा सामील करून घ्यावे अशी माझी आपणास कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.